मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या, लाकडी घाण्यातील शुद्ध तेलापासून बनलेली नैसर्गिक चवीची स्पेशल चटणी तुमच्या जीवनाची चव द्विगुणितच करणार. गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली ओम श्री गुरुमाऊली खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आजच खरेदी करा. पत्ता खताळ बंधू, विट्याचा राजा कॉर्नर, महात्मा गांधी शाळेजवळ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक आक्रमक झालेत. मानसिंगराव नाईक यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना खुलं आव्हान दिलंय. गोपीचंद पडळकर यांना जयंत पाटील नावाची कावीळ झालीय, तर संचालकाला कर्जमाफी केल्याचे पडळकरांनी दाखवावे. मी लगेच राजीनामा देतो, अन्यथा आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्वतः राजीनामा द्यावा, असे खुले आव्हान जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी पडळकरांना दिलंय. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. त्यांना जयंत पाटलांच्या नावची कावीळ झाली आणि 1 रुपयाचं कर्ज माफ केलेलं त्यांनी दाखवावं. केलं असेल तर मी राजीनामा देतो, केलं नसेल तर त्याने राजीनामा द्यावा. प्लेनपणे आम्ही शासनाच्या निर्देशाप्रमाणे नोकर भरती करतो. ठीक आहे, आमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही करत नाही. शासनानं 3 कंपन्या निवडल्या, त्यातली 1 कंपनी आम्ही निवडली. आता एवढं करून आणि त्यांच्या पोटात का दुखतंय हे खरं तर शोध लावणं गरजेचं आहे. आणि प्रशासकाचा विषय मला वाटायला लागले आता आम्हाला की त्यांना प्रशासक हा फक्त नोकर भरतीसाठी आणायचा आहे. प्रशासक आणायचा, नोकर भरती आपल्याला काय त्यात हात मारता येतोय का, अशा पद्धतीचा त्यांचा उद्देश एकंदरीत त्यांच्या कालच्या, कारण त्यांनी काल सांगितलं की आम्ही आता स्थगिती देणार. मग आता का स्थगिती देणार? आता स्थगिती द्यायचा उद्देश काय? तुम्ही सांगताय ह्या कंपनीमार्फत आम्ही भरती करतोय, म्हणजे इथल्या युवकाला नोकरीची संधी जिल्हा बँक उपलब्ध करून देते. 450 मुलं, 450 कुटुंब या ठिकाणी नोकरीच्या निमित्ताने बँकेत येणार आहेत आणि ते तुम्ही थांबवताय. एकदा नाही 2 वेळा तुम्ही थांबवताय. एकदा थांबलं, तुम्ही म्हटला ही कंपनी निवडली, आता थांबवायचं कारण काय? म्हणजे तुमचा हेतू ह्यातला काही चांगला दिसत नाही. तुम्हाला नोकर भरतीमध्ये काहीतर प्रशासक आणून काय तर इथं घोळ करता येतोय का, एवढाच तुमचा ह्यामध्ये उद्देश दिसतोय. आणि तीच एकंदरीत तुमची कालच्या मुलाखतीत बघितलं तर तीच भूमिका तुमची दिसत्या, असं स्पष्टपणे या ठिकाणी दिसतंय. त्यांना जयंत पाटलांच्या नावची कावीळ झाली. खरं तर जयंत पाटील साहेबांनी बँकेच्या रेग्युलर कामकाजामध्ये, संचालक मंडळाच्या कामकाजामध्ये, कर्ज वाटपामध्ये कधीही हस्तक्षेप केला नाही. कधी जयंत पाटलांनी आम्हाला असं करा, असं करू नका हे कधीही सांगितलं नाही. काही ज्या विधायक सूचना असतील, विधायक सूचनाच शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून तुम्ही करा. 100 रुपयाचं कर्ज माफ केलेलं दाखवावं, 100 रुपयाचं, लाखो किंवा हे राहू दे. आणि त्या पद्धतीनं आम्ही सर्वसमावेशक सगळ्यांच्यासाठी निर्णय केलेत. आणि 1 रुपयाचं कर्ज माफ केलेलं त्यांनी दाखवावं. केलं असेल तर मी राजीनामा देतो, केलं नसेल तर त्याने राजीनामा द्यावा. बिनबुडाचे राजकीय आरोप आहेत. कान, नाक आणि घशा संदर्भातील आजाराची आता चिंता सोडा. विटा शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता अचूक निदान आणि खात्रीशीर उपचार उपलब्ध. डॉक्टर ऐश्वर्या काकडे यांचे श्री समर्थ कान, नाक, घसा हॉस्पिटल 24 तास आपल्या सेवेसाठी सज्ज. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक